नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. कृषी विद्यापीठ भ्रष्टाचार प्रकरणात पुरावे आणि परवानगी दोन्ही पण गुन्हा दाखल करण्यास MIDC पोलिसांची टाळाटाळ. कृषी विद्यापीठ भ्रष्टाचार प्रकरणात RRC न्यूज घेणार फॉलो. प्रकल्पग्रस्त निवड समितीची बैठक झाली पण डॉक्टर माने अनुपस्थितीत. सहकार नगरात धार्मिक महत्वाचे औदुंबराचे झाड तोडले कोणी? मनपाने केला 1 लाखाचा दंड. गुन्हा दाखल करा, गावंडे यांची मागणी. बाळापूरचा फरार पोलीस कर्मचारी अखेर अटकेत. पवन वडगावे याला बडतर्फ करणार अर्चित चांडक यांचा इशारा. गुलाब पुष्प देत हेल्मेट घालणाऱ्यांचे पोलिसांनी केले स्वागत. अकोलेकरांनी आज देखील हेल्मेट सक्तीचा केला विरोध. आता सविस्तर बातम्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या 40 लाखांच्या भ्रष्टाचार प्रकरणात विद्यापीठाने प्रशासकीय कार्यवाही केल्याने आता होत असलेल्या फौजदारी कार्यवाहीत टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणात संशोधन संचालक डॉक्टर माने हे प्रमुख सूत्रधार असून त्यांच्याकडे घोटाळ्यातील काही फाईल्स असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या 40 लाखांच्या भ्रष्टाचाराची तक्रार MIDC पोलिसात करण्यात आली आहे. या विषयावर कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, कुलसचिव प्रीती रोडगे यांनी चुप्पी साधली होती. घोटाळ्याच्या या सर्व प्रकरणात जबाबदार असलेले डॉक्टर SS माने यांच्याकडे घोटाळ्याच्या काही फाईल्स असल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा खुलासा होईल अशी माहिती प्राप्त झाली आहे. पण या सर्व प्रकरणात MIDC पोलीस टाळाटाळ करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकेच नाही तर इतर आरोपींना मोकळीक देत असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे आरोपी अधिकाराचा वापर करत पुरावे नष्ट करणे आणि घोटाळ्याच्या फाईल्स गहाळ करण्यास मोठा वाव निर्माण झाला असून MIDC पोलीस काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृषी विद्यापीठाच्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील प्रमुख सूत्रधार डॉक्टर श्यामसुंदर माने हे मंगळवारी विद्यापीठात अनुपस्थित होते. मंगळवारी दुपारी 3 वाजता प्रकल्पग्रस्त निवड समितीची बैठक माने उपस्थितीत होणार होती, पण RRC न्यूजचे प्रतिनिधी तिथे उपस्थित राहिल्याने डॉक्टर माने बैठकीकडे फिरकलेच नाही. ज्या व्यक्तीविरोधात विद्यापीठ प्रशासनाने 40 लाखांचा गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे त्या संशोधन संचालक डॉक्टर श्यामसुंदर माने यांना पहिले निलंबित करण्याची गरज विद्यापीठात व्यक्त केली जात आहे. पण त्यांना प्रकल्पग्रस्त निवड समितीचे अध्यक्षपद देत कृषी विद्यापीठाने प्रशासकीय अनागोदी उघडपणे कबुली केली आहे. या सर्व प्रकरणात विद्यापीठ प्रशासन, कुलगुरू यांनी चुप्पी साधली आहे. आज माने यांची भूमिका जाणून घेण्याविषयी RRC न्यूजने विद्यापीठ गाठले असते. डॉक्टर माने हे मात्र विद्यापीठात आलेच नाही. इतकेच नाही तर प्रकल्पग्रस्त निवड समितीच्या बैठकीपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले. नमस्कार, मी प्रवीण वानखडे, RRC न्यूजसाठी. प्रकल्पग्रस्तांच्या निवड समितीची बैठक आज डॉक्टर माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार होती. 3 वाजता ही मीटिंग होणार होती, पण या बैठकीला डॉक्टर माने हे उपस्थित राहिलेच नाही. तर डॉक्टर माने यांच्यावर MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. म्हणूनच माने या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत का, हा प्रश्न पडत आहे. अकोल्यातील सहकार नगर परिसरात 60 वर्ष जुने औदुंबराचे धार्मिक पवित्र असलेले झाड विनापरवानगी तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वृक्षमित्र अजय गावंडे यांनी खदान पोलीस ठाण्यात आरोपी रौनक भीमजियानी विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. अकोल्यातील सहकार नगर येथे राहणाऱ्या रौनक भीमजियानी यांनी आपल्या घराच्या बांधकामादरम्यान लगतच्या शासकीय जागेतील 60 वर्षे जुने औदुंबराचे झाड विनापरवानगी तोडल्याचा आरोप आहे. धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या आणि परिसरात पूजनीय असलेल्या या वृक्षाची फांद्या छाटून JCBच्या सहाय्याने मुळापासून तोडण्याचा प्रयत्न केला गेला.
या प्रकरणी अकोला महानगरपालिकेकडे तक्रार करूनही वृक्षतोड सुरूच राहिल्याने अजय गावंडे यांनी खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. या बेकायदेशीर कृत्यामुळे निसर्गाची हानी तर झालीच, शिवाय हिंदू धर्माच्या भावनाही दुखावल्या आहेत. आरोपीवर महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन कायद्यानुसार कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता होत आहे. रोडवरील सहकार नगरमध्ये रौनक भिंडियानी या इसमाचं घराचं बांधकाम चालू आहे आणि त्याला लागूनच त्यांच्या प्लॉटला लागून थोडी 800 स्क्वेअर फूट ओपन स्पेस आहे. तो भूखंड गिळंकृत करण्यासाठी या भूखंडाच्या म्हणजे खुला भूखंड मनपाचा त्याच्यात असलेलं 60 ते 70 वर्षाचं उंबराचं झाड त्यांनी तोडून टाकलं. तोडून टाकल्यानंतर पुन्हा त्यांनी त्याचं जे खोळ ठेवलं होतं फक्त खोळ कापण्यासाठी पुन्हा आरीनं प्रयत्न केला मशिनाने. त्याच्यानंतर तिसरा प्रयत्न JCB द्वारे उखडून टाकण्याचा केला. आम्ही वारंवार विनंती केली पण त्यांनी काही ऐकलं नाही. मग म्हणून आम्ही 26 जून रोजी महानगरपालिका उपायुक्त दक्षिण झोन यांच्याकडे तक्रार केली. पण त्यांनी येऊन पंचनामा वगैरे केला पण काही पुढे कारवाई केली नसल्यामुळे आज आम्ही FIR दाखल करण्यासाठी खदान पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. आता साहेबांची वाट पाहणं सुरू आहे. साहेब आले, आता त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की साहेब आले की तुमची फिर्याद घेऊ. घर मालकाच्या अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध ठेवून तिचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पवन वडगावे या पोलीस कर्मचाऱ्याला अखेर नांदेड जिल्ह्यातून अकोला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी बडतर्फ करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली. बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला आणि या बहुचर्चित प्रकरणात फरार झालेला आरोपी पोलीस कर्मचारी पवन उद्धवराव वडगावे यांच्या शोधासाठी अकोला पोलिसांनी सुमारे 20 दिवस सातत्याने मोहीम राबवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपीला तात्काळ गजाआड करण्याचे कडक आदेश दिले होते. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला पकडण्यासाठी 5 विशेष पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये LCB आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी 4 राज्यांमध्ये 30हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बळावर शोध मोहीम राबवली. तांत्रिक इनपुट आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हैदराबाद, कोईतुंबूर, बेंगळूर, मुंबई, नांदेड आणि हिंगोलीसह अनेक ठिकाणी आरोपीच्या नातेवाईकांकडे तसेच परिचितांकडे सतत धाडी टाकल्या. अखेर आरोपी पवन वडगावे याला नांदेड जिल्ह्यातील भारत ताडा गावातून रात्रीच्या वेळी मुसक्या आवळत ताब्यात घेण्यात आले. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस खात्याशी शिस्तभंग करणाऱ्या अशा कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार असून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले. बालापूर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये आरोपी पोलीस कर्मचारी होता पवन वडगावे. याच्यामध्ये अबेटमेंट टू सुसाईड व पॉस्कोचे कलम अंतर्गत हे गुन्हा दाखल झाला होता. एक संवेदनशील गुन्हा होता आणि त्याच्यामध्ये जेव्हा गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून ते आरोपी फरार होता. आमचे कमीत कमी 30 लोकांचा पथक याच्यामध्ये LCBची 2 टीम, SDPची 1 टीम, PS ची 1 टीम वेगळे ठिकाणी जाऊन त्याचा शोध कामासाठी रवाना केले होते. जवळपास 4 राज्यामध्ये याचा शोध घेण्यात आला होता. काल रात्री हे आरोपी काल नांदेडमधून अटक केलेला आहे आणि काल रात्री याला पोलीस स्टेशनमध्ये आणून अटक केलेला आहे आणि आज त्याची आम्ही PCR घेणार आहोत. ह्या आरोपीला तत्काळ प्रमाणे सस्पेंड करून त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरीसुद्धा लावलेली आहे आणि डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये असे लोकांची बडतर्फच्या प्रोसेस सुद्धा आम्ही सुरू करणार जेणेकरून एक समाजामध्ये चांगला एक मेसेज जाईल. कारण की पोलीसमध्ये होताना एक शिस्तप्रिय खातं आहे आणि जर असे कोणी कृत्य करत असणार तर हे अजिबात खपून जाणार नाही. तर या आरोपीवर कठोरात कठोर म्हणजे लीगल ॲक्शन, क्रिमिनल ॲक्शन झालेलाच आहे. गुन्हा दाखल आहे, आरोपी अटक आहे आणि आता डिपार्टमेंटल प्रोसिडिंग सुद्धा होणार आहे. अकोला शहरातील हरिहर पेठे टाउन हायस्कूलमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू केले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवड यादी सोमवारी लागणार होती, परंतु ती लागली नाही. त्यामुळे आज देखील यादी लागण्याच्या उत्सुकतेपोटी पालकांनी सकाळपासून गर्दी केली होती. निवड यादी केव्हा लागेल अशी विचारणा करताना पालक दिसले. केंद्रीय विद्यालयाच्या निवड यादीत आपल्या पाल्याचे नाव आहे का याबाबत उत्सुकता आहे. सोमवारी निवड यादी लागण्याची शक्यता असल्याने पालक यादी बघायला आले होते, परंतु सोमवारी यादी लागली नाही. म्हणून मंगळवारी सकाळपासून पालक यादी बाबतीत विचारपूस करताना दिसले.
एकदा शहानिशा झाली की निश्चित झालो असे काही पालकांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. परंतु यादी केव्हा पाहायला मिळणार याविषयी निश्चित माहिती दिली जात नाही असेही काही पालक म्हणाले. तीव्र उन्हात अकोलेकर होरपळून जातात. तीव्र उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी गौरक्षणवरील सजग नागरिकांनी या रस्त्यावर 5 वर्षापूर्वी वृक्षारोपण करत झाडे लावले. पण महापालिकेच्या प्रदूषणमुक्त कार्यक्रमात या ठिकाणी पेव्हर्स बसवण्यासाठी थेट वृक्षतोड झाल्याचा आरोप वृक्षप्रेमी अजय गावंडे यांनी केला आहे. नेहरू पार्क समोरील ही परिस्थिती आहे. या ठिकाणी 5 वर्षापूर्वी लावलेले झाडे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. महापालिकेच्या अभियंत्यांना याविषयीची कुठलीही माहिती नाही. या भागात वृक्ष बचाव आणि वृक्ष वाढवण्यासाठी दिवसरात्र एक करणारे अजय गावंडे यांनी या सर्व प्रकाराला विरोध केला. या ठिकाणी लावलेल्या झाडांचे संरक्षण करत त्यांना कुठलीही इजा न होऊ देता पेवर बसवण्याचे काम करता येते, पण बेकायदेशीर वृक्षतोड करून विकास कामे करू देणार नाही असा स्पष्ट संदेश अजय गावंडे यांनी दिला आहे. वृक्ष मित्राचा फोन आला की महानगरपालिकेकडून खोदकाम करणं चालू आहे आणि आपले लावलेले झाडं ते तोडण्यात येऊन राहिले. आता या भागात तिथून इथपर्यंत 5 वर्षापासून आम्ही एक झाडं लावून जगवले. महानगरपालिका चे कर्मचारी सांगून राहिले, आता आले तर ते सांगून राहिले की आम्ही प्युअर ब्लॉक बसवतो. त्याची मागणी नसतानाही तुम्ही बसून राहिले हरकत नाही, परंतु आमचे झाड तुम्ही काढू नका. झाडाच्या बाजूला गोल सोडून तुम्ही प्युअर ब्लॉक बसू शकता. आता त्यांना विचारलं तर त्यात ते 2 वाहनं ज्यांच्यावर नंबर नव्हता, विना क्रमांकाचे 2 ट्रॅक्टर आणि 1 ट्रक ते पळून गेले. कोणी सांगितलं त्यांना माहीत नाही. काय आहे तर काही ऑर्डर नाही, झाडं काढण्याचे परवानगी नाही किंवा आदेश नाही. मनाच्या सुतानं काम चालू आहे. डाबकी रोड विस्तारीकरण केले जात आहे. श्रीराम टॉवर ते कॅनॉल पर्यंत काम सुरू आहे. एकीकडे खोदकाम केले असून आता भराई करताना मुरुमाऐवजी सर्रास माती टाकली जात आहे आणि थातुरमातुर काम केले जात आहे असा आरोप आहे. याची शहानिशा करावी तसेच गैरप्रकार थांबवा अशी मागणी आहे. या रस्त्याच्या कामाला आधीच विलंब झाला आणि कामाची गती वाढवावी म्हणून गुणवत्तेशी तडजोड होऊ नये असे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण या ठिकाणी भराई करताना मुरुमाऐवजी सर्रास मातीचा वापर होतो आहे असा आरोप आहे. याची शहानिशा करावी तसेच चुकीचे काम थांबवावे असे या भागातील लोकांचे म्हणणे आहे. रस्त्याचे काम व्यवस्थित झाले पाहिजे अशी मागणी केली जात आहे. 1 ऑगस्टपासून अकोला शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट शिवाय फिरणाऱ्या वाहन चालकांना पहिल्या दिवसापासून 1000 रुपये दंड ठोठावला जात आहे. हेल्मेटची विक्री वाढली आहे. बनावट हेल्मेट ग्राहकांच्या मस्तकी मारले जाऊ नये याकडे लक्ष देणे आवश्यक आहे अशी ओरड झाल्यामुळे रामदासपेठ पोलिसांनी आज हेल्मेट तपासणीसाठी ताब्यात घेतले. ISI मार्क असलेले बनावट हेल्मेटची विक्री केली जात आहे अशी ओरड झाली. त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील जागी झाली. रामदासपेठ पोलिसांनी विक्रीसाठी आलेले हेल्मेट ताब्यात घेतले. रस्ते अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीपासून वाचवण्यासाठी हेल्मेट हे सर्वात महत्त्वाचे सुरक्षा साधन आहे. परंतु जर तेच हेल्मेट निकृष्ट दर्जाचे असेल तर अपघाताच्या वेळी सुरक्षिततेऐवजी प्राणांवर बेतू शकते. लोकल किंवा रस्त्यावर मिळणाऱ्या स्वस्त हेल्मेटमध्ये वापरलेले प्लास्टिक अपघाताचा धक्का सोसू शकत नाही आणि लगेच फुटते. हेल्मेटमधील फोम आणि पॅडिंग जर चांगल्या दर्जाचे नसेल तर डोक्याला बसणारा शॉक कमी होत नाही. दुय्यम दर्जाचे हेल्मेट अपघाताच्या वेळी डोक्यावरून निघून जाण्याची शक्यता जास्त असते. जर हेल्मेटला एखादा मोठा धक्का किंवा अपघात बसला असेल तर वरून ते चांगले दिसले असले तरी आतून त्याची क्षमता संपलेली असते. त्यामुळे ते तात्काळ बदलावे. फक्त पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी हलके किंवा कडक नसलेले नकली हेल्मेट वापरणे जीवाशी खेळण्यासारखे आहे. चांगले आणि प्रामाणिक हेल्मेट ही केवळ एक खरेदी नसून तो तुमच्या जीवाचा विमा आहे. याकडे लक्ष वेधले जात आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाण्याच्या DB पथकाने मोटारसायकल चोरणाऱ्या 2 आरोपींना अटक करून 8 गुन्ह्यांना उघडकीस आणत त्यांच्याकडून 12 मोटारसायकली आणि 3 मोबाईल फोन जप्त करून एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमरावती शहर ग्रामीण भागात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मोटारसायकल चोरांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. परतवाडा पोलीस ठाण्याच्या DB पथकाला या मोटारसायकल चोराबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परतवाडा येथील कालीमाता नगरमधील रहिवासी अक्षय मोहन उईके याला ताब्यात घेतले.
आरोपी अक्षय याच्यावर परतवाडा, मोर्शी, शिरसगाव, चांदूर बाजार, आसेगाव रोड, वरुड पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी आणि दरोड्याच्या तयारीचे एकूण 25 गुन्हे दाखल आहेत. पोलीस कोठडीत रिमांड दरम्यान त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने आपल्या एका साथीदारासह मिळून 12 मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली. या सर्व चोरीच्या मोटारसायकली या दोन्ही आरोपींनी एका ठिकाणी दाट झुडपात लपून ठेवल्या होत्या. पोलिसांनी या सर्व चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. चोरीच्या या घटनेत आरोपीला साथ देणारा मध्य प्रदेशातील म्हैसदेही येथील रहिवासी आशिष उर्फ बिस्लेरी माणिक उईके यालाही पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई परतवाडा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली. भामराजा येथील इंडियन बँकेसमोर आज युवक काँग्रेसने कर्जवसुलीच्या दमदाटी विरोधात आंदोलन छेडत बँकेला प्रतिकात्मक कुलूप ठोकले. शेतकऱ्यांवरील कथित दबाव तात्काळ थांबवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेसमोर घोषणाबाजी करत सरकार आणि बँक प्रशासनाचा निषेध केला. राज्य सरकारकडून कर्जमाफीची आश्वासने दिली जात असताना दुसरीकडे बँकेचे अधिकारी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यंदा अतिवृष्टी आणि पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत कर्जवसुलीला स्थगिती देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही युवक काँग्रेसने दिला. आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. RRC न्यूजसाठी राहुल वासनिक, यवतमाळ. आज आम्ही युवक काँग्रेस मार्फत इंडियन बँक भामराजा येथे बँकेला कुलूप ठोकला आहे. याचे कारण असे की शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांजवळ खत देण्यासाठी पैसे नाही, निंदण्यासाठी पैसे नाही आणि बँक अधिकारी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावत आहे. त्याच्यामुळे आज आम्ही युवक काँग्रेस मार्फत बँकेला कुलूप ठोकून निषेध जाहीर केलेला आहे. अकोट तालुक्यातील सातपुडा परिसरातील जनुना, रुधाडी, गाजीपुरा ते पोपटखेड या आदिवासी बहुल गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी रुधाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गौण खनिज वाहतुकीमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचण्यास अडचणी येत असून विद्यार्थ्यांनाही शाळा महाविद्यालयात जाण्यास त्रास होत आहे. जनुना, रुधाडी, पोपटखेड मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोपटखेड ते खिरकुण हा जो रहदारीचा रस्ता, मेन रस्ता आहे, या रस्त्यावर रुधाडी, गाजीपूर येथे जवळपास 6 ते 7 खदाने आहेत, गौण खनिज. या गौण खनिजच्या माध्यमातून इथून मोठमोठे ट्रक चालत असतात आणि या ट्रकमुळे हा जो रुधाडी ते पोपटखेड रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यावर कमीत कमी 3 ते 3.5 फुटाचे खड्डे पडलेले आहेत, मोठमोठे खड्डे आहेत. इतके मोठे खड्डे आहेत की त्यातून ॲम्ब्युलन्ससुद्धा जाऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची स्कूल बस किंवा ॲम्ब्युलन्स या रस्त्यावरून येत नाही. अशा प्रकारची खूप दुरावस्था झालेली आहे. या रस्त्याचा या आदिवासी गावांना खूप त्रास आहे आणि या रस्त्यावरून ज्या ट्रक चालतात हे फार ओव्हरलोडेड असतात. या रस्त्यावर एक आपलं पूल पण आहे पोपटखेड धरणावरचं. त्या रस्त्यावरून आपल्या 10 ते 12 गावांचा संपर्क आहे. डेलीचा रहदारी रस्ता आहे आणि या ओव्हरलोडमुळे 10 टनाच्या ऐवजी या ट्रकची क्षमता 30 ते 40 टन आहे. त्यामुळे तो पूलसुद्धा क्षतिग्रस्त झालेला आहे. एकाएकून थोडासा खचलेला सुद्धा आहे आणि त्यांना पुलाला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. तर आमची अशी इच्छा आहे की बा या गौण खनिजसाठी शासनाला जो करोडो रुपये निधी येतो त्यासाठी त्यांनी त्या माध्यमातून महसूल विभागाच्या वतीने त्यांना पर्यायी मार्ग काढून द्यावा किंवा हा जो रोड आहे 2 किलोमीटरचा हा पूर्णतः सिमेंट काँक्रीटचा रोड बनवून द्यावा हीच गावकऱ्यांची इच्छा आहे. कारण यांना उन्हाळ्यात देखील आम्हाला खूप त्रास होतो. उन्हाळ्यात धुळीचा त्रास होतो. त्यामुळे विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना अनेक आजार झालेले आहेत. किडनी, दमा आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले आहेत. तर अशा या खूप प्रकारच्या आजार आणि इतकं मोठं खूप त्रास आहे. त्यामुळे आमच्या गावातील लोकांनी आज ट्रक इथं थांबवलेले आहेत. आमची अशी इच्छा आहे की बा हा रोड त्यांनी पूर्ण मुरुम टाकून
सध्या तरी मुरुम टाकून व्यवस्थित करून घ्यावा आणि मार्ग सुरक्षित करावा. वाशिमच्या कारंजा शहरात एका युवकाला 10 ते 15 जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून ही घटना बाजूला असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिमच्या कारंजा शहरातील समतानगर भागात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला भर रस्त्यात जुन्या वादातून लाठ्या, काठ्या, क्रिकेट बॅट इतर सहसाहित्यांनी हल्ला चढवत बेदम मारहाण केल्याची घटना घडली. तरुणाला मारहाण करताना एका दुकानाचीही तोडफोड करण्यात आली आहे. कारंजा शहरात घडलेल्या या गुंडागर्दीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेमागे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. कारंजा शहरातील वाढलेली गुंडागर्दी तसेच गुन्हेगारावरील पोलिसांचा धाक संपल्याचे या घटनेवरून दिसून येते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हेल्मेट सक्तीविरोधात अकोलेकरांचा वाढता रोष पाहता आज अकोला पोलिसांनी गुलाब फूल हेल्मेट घालणाऱ्या वाहनधारकांना दिले. पण अकोलेकर मात्र फटकळ असून त्यांनी गुलाबाचे फुले तर घेतले पण पोलिसांच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांचा हा आढावा. वाल्यांनी तुम्हाला आता थांबवलंय कारण की तुम्ही हेल्मेट नाही घातलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला की 60च्या वरती हेल्मेट असायला पाहिजे किंवा हेल्मेटची आवश्यकता आहे का? असायला पाहिजे. असायला पाहिजे. आपण का नाही घातलेलं हेल्मेट? ते ऑपरेशन झालं. ऑपरेशन झालं. ही हेल्मेटची सक्ती योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे. 1000 रुपये फाईन भरायला काढलं जात आहे. हा, काय वाटतं तुम्हाला? 5-50 घ्यायला पाहिजे. खर्चा पाण्याला पाहिजे 1000 रुपये भरायलाच पाहिजे. नाही 1000 रुपये भरायलाच पाहिजे. नाही असायला पाहिजे मॅडम. हेल्मेट असायला पाहिजे. कारण ते चांगल्यासाठी सांगतात आपल्याला, वाईटासाठी नाही सांगत. हो, सध्याच्या काळामध्ये ज्या अपघाताची जी संख्या वाढलेली आहे, लोकांना नियमाचं पालन करणं हे आवश्यक आहे आणि शासनाने जे दिलेले आहे त्या नियमांचं इंस्ट्रक्शन ते आवश्यक आहे. पण जे पाळत नाहीत त्यांच्यासाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. माझं हे म्हणणं आहे की जिथून आपण गाडी घेऊन राहिलो त्यांचं शोरूम आलं तर कामं घातात का? म्हटलं तुम्ही चार्जेस हेल्मेटचं पण हेल्मेट दिलं पाहिजे त्यांना. जेव्हा आपण तिथून गाडी घेऊन राहिलो तर त्यांचं काम आहे की हेल्मेट अनिवार्य आहे त्यांना. म्हणजे समजा अयोग्य आहे, त्यांना टाईम तर द्यायला पाहिजे ना. आता गाडी मी कालच आणली, आता ते म्हणतात की बा तुम्ही 1000 रुपये पावती आता फाडीन तर कसं चालणार आहे ते गोष्ट? अयोग्य आहे मॅडम. आहे अयोग्य मॅडम आहे. पहिले रस्ते हो नाही झपणार नाही. सर्वसामान्य माणसाला झपणार नाही. पहिल्यांदा रस्त्यावरच्या गड्डे सारखे करा, नंतर मग हेल्मेटवर हे करा, बंदी आणा. अयोग्य आहे. आता पैसे नसले तर कुठून घ्यावा? विनाकारणच आहे की नाही. नसतं हे भलत्याच भानगडी लावल्या लोकांनी. काहीच गरज नाही याची. म्हणजे खूप चांगला उपक्रम आहे. सध्या प्रशासनाने लावलंय हे योग्य आहे का? एकदम योग्य आहे. खूप चांगला उपक्रम आहे आणि या निमित्ताने आपल्यालाही सवय होते आणि आपल्या जीवाची हमी राहते. बहुत अच्छा लग रहा है और हेलमेट हमारी सेफ्टी के लिए है. और जो मैडम को जो संदेश है कि आपकी सेफ्टी के लिए ना हो हेलमेट होना चाहिए और आपकी सुरक्षा के लिए है. हेल्मेट घालणं हे फार सुरक्षित आहे सर्वांसाठी. आणि मी जे हेल्मेट आहे कमीत कमी 4 वर्षापासून घालत आहे रेग्युलर. आणि मला माहीत होतं बहुतेक हा नियम निघू शकते म्हणून मी फॉलो करत आहे 4 वर्षापासून. सुजग नागरिक म्हणून एक हेल्मेट वाटलं तर काय वाटेल? चालेल, फारच छान योजना आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु सुरुवात गुलाबापासून करत आहे, पॉझिटिव्ह करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु यानंतरची स्टेप जी आहे ती हेल्मेट वाचण्याची असणार तर फारच छान. आनंद होतोय की तुम्ही ज्यांनी ही रूल्सचे पालन केले आहेत त्यांनी हेल्मेट घातलेलं आहे त्यांना तुम्ही एक गुलाब फूल देऊन त्यांचं स्वागत करताय. खूप मोठं चांगलं सहकार्य हे प्रशासनाकडून नागरिकांपर्यंत आहे. पण असं वाटतं का की फूल जास्ती आवश्यक आहे की नागरिकांचा जीव हे फूल दिल्यापेक्षा त्यांना जर एक हेल्मेट गिफ्ट दिलं तर काय वाटेल? मॅडम एवढं काही सांगू शकणार नाही. पण माननीय SP सरांनी हेल्मेट सक्तीचा जो काढला आणि ही जी मोहीम आम्ही राबवतो आहे तर आज फक्त मला एकच काम होतं की गुलाबाचं फूल देऊन जास्तीत जास्त महिलांना प्रोत्साहन द्यायचा. जेणेकरून ते शाळा, ट्युशन, कॉलेजला जेव्हा मुलं नेतात महिला तर आजकाल स्कूटीवर जास्त महिला येतात. 2-2, 3-3 त्यांची मुलं असतात. तर मुलांना ज्या आया आहेत त्यांना फूल देऊन आणि कॉलेजच्या मुलींना प्रोत्साहित करायचं जेणेकरून हेल्मेट सक्ती होईल. कारण घरात जर आईने केला, एक बाईने केला तर नवरा नक्की करेल, मुलगाही करेल.
हे एक उद्देश आहे, बस एवढं मला. आता मी सध्या बघितलंय की तुम्ही ज्यांना ज्यांना फुल दिलाय, त्या महिला असो किंवा पुरुष असो, त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर एक स्मित हास्य आलेलं आहे. पण याच्याऐवजी जर तुमच्या हातात हेल्मेट असतं आणि तुम्ही त्या प्रत्येकाला, ज्यांनी कोणी हेल्मेट नाही घातलाय, तुम्ही त्यांना हेल्मेट दिलं असतं, तर त्या नागरिकांना वाटलं असतं की प्रशासनाला खरंच आमची खूप जास्ती काळजी आहे. नक्कीच मॅडम, असं काही आदेश आला तर पोलीस खातं नक्कीच अशी काहीतरी योजना राबवेल. थँक्यू सो मच. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हायस्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. कृषी विद्यापीठ भ्रष्टाचार प्रकरणात पुरावे आणि परवानगी दोन्ही पण, गुन्हा दाखल करण्यास MIDC पोलिसांची टाळाटाळ. कृषी विद्यापीठ भ्रष्टाचार प्रकरणात RRC न्यूज घेणार फॉलो. प्रकल्पग्रस्त निवड समितीची बैठक झाली, पण डॉक्टर माने अनुपस्थितीत. सहकार नगरात धार्मिक महत्वाचे औदुंबराचे झाड तोडले कोणी, मनपाने केला 1 लाखाचा दंड, गुन्हा दाखल करा, गावंडे यांची मागणी. बाळापूरचा फरार पोलीस कर्मचारी अखेर अटकेत, पवन वडगावे याला बडतर्फ करणार अर्चित चांडक यांचा इशारा. गुलाब पुष्प देत हेल्मेट घालणाऱ्यांचे पोलिसांनी केले स्वागत. अकोलेकरांनी आज देखील हेल्मेट सक्तीचा केला विरोध. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.